श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, या झाडाची नवती खारुताईनं तोडली होती आणि ही काय माहिती अशात काय करते, नवीन कोंबारा आला की त्याची नवती तोडून टाकते. या झाडाची पण तोडले आणि बघा ह्या गलांडा आहे ना, या गलांड्याचे सुद्धा 1-2 फांटे तिनं तोडलेत. आणि मी बघितले सकाळी उठल्यानंतर झाडाला पाणी घालावं म्हणलं की दिसलं मला ते. म्हणलं काय करायचं आता हिचं, म्हणून आता तिला तर काय करू शकत नाही आपण. ती एक प्राणी आहे, पक्षी आहे, त्यांना कसं मारायचं. म्हणून मी काय केलं नाही. आणि मारण्यानं तर काही येणार आहे त्यांना हाकलण्यानं, किंवा आपण काही असं त्यांनाही केलं तर ते काय त्यांना काय होणार आहे का. आता झालं जे झालं ते झालं. पण झाडांच्या बाबतीत जर असं काही झालं तर मन नाराज होतं. झाडांना पाणी घातलं, उंबरा वगैरे स्वच्छ केला, दार वगैरे झाडलं, सगळं काही स्वच्छता केली, झाडांना पाणी घातलं आणि त्याच्यानंतर बघितले. परंतु 4-4 वेळेस नजर माझी त्या झाडाकडेच जात होती आणि ते तोडलेलं तिनं, ते कोंबारा होताना कळ्या लागल्या होत्या त्याला, इतक्या कळ्या लागल्या होत्या की चांगल्या 5-7 कळ्या होत्या. आता एवढ्याच कळ्या असत्या तर देवाला व्हायला किती छान झाले असते फुलं बरं का. आणि तो कोंबारा आहे ना, तो पुढं वाढला असता, त्याला आणखीन फांटे फुटले असते, हे असं काही झालं असतं. पण ते कसं आता तुटला, जाऊ द्या म्हणलं. आणि बाकीचे बघा किती छान असे याला कोंबारे फुटले होते. प्रत्येक कोंबाऱ्याला ना कळ्या लागल्या होत्या. आता पण पाऊस नाही आमच्या इकडं, कसलाच पाऊस नाही बघा. असंच जर राहिलं तर काय खरं नाही. पाणी बोरचं नक्कीच जाणार, कारण पाणी राहत नाही. कारण पाऊस जर नाही पडला तर कुठलं पाणी राहते बोरला. त्याच्यामुळं परत पुन्हा अवघड आहे पाण्याचं. गलांडा लावला आहे मी, गलांड्याचे रोपं लावले 4-5. तर आता ते चांगलं येतं आहे म्हणलं तर त्याच्या मागंसुद्धा ती गिलोरी लागली, खारुताई लागली, याचेसुद्धा तोडलेत. त्याच्यामुळं मन नाराज झालं की काय करावं हिचं, कारण आपण काही करू शकत नाही आता तिला. म्हणून उचलून मी काय केलं माहिती आहे का, कट्ट्यावर ठेवले कुंडी. आता काय माहिती आता काय करते आणखीन, ते आता जे होईल ते होईल. उचलून तर ठेवलं आहे खरं. आणि मला घरातली भरपूर अशी कामं होती. काल दवाखान्यात गेलते आणि दवाखान्यातून आल्यानंतर माझी दाढ दुखत होती. रूट कॅनल केलं, कॅप बसवली, परंतु दाढ दुखायला चालू होती. आता डॉक्टरांनी सांगितलं ते हळूहळू कमी होईल, कारण रूट कॅनल करायचं म्हणल्यावर ते दुखतेच. एक साईड भरपूर अशी दुखते रूट कॅनल केल्यानंतर परत, कारण ती कसं भूल देते आणि रूट कॅनल करतात आणि त्याच्यानंतर परत पण ती भूल उतरल्यानंतर दुखतेच ना, तकलीफ होतेच. त्याच्यामुळं मी काय केलं तर रात्री थोडंसं थोडंसं खाल्लं आणि आराम केला होता. तर माझं जिथले तिथं काम होतं सगळं. कारण मुलं कसं माहीत आहे का, एक दिवस जर बाई काम करत नसेल घरातली स्त्री, तर घराचा सगळा इचकोबा होतो आणि सगळं जिथले तिथं पडलेलं असते. तसंच झालं तर माझं. पण रविवार होता आणि सुट्टीसुद्धा होती, म्हणून म्हणलं चला निवांतमध्ये आवरावं. आता काय आवरायचंच आहे आपल्याला काम, कारण आवरल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून काय केलं, सगळं काही निवांतमध्ये आवरलं. सुट्टी होती आणि भावाचा उपवास पण होता. जास्त काही स्वयंपाक वगैरे मला करायचा नव्हता. मी साबुदाण्याची खिचडी, ताक वगैरे असं करणार होते मी. तर छान असं सगळं घर आवरून दिलं, कारण एकदा आवरल्याशिवाय मनाला समाधान वाटत नाही. घर एकदाचं आवरलं. अनुष्का आणि आदित्य दोघं जाणार होते ट्युशनला, त्याच्यामुळं त्यांना केला चहा. छान असा अद्रक टाकून चहा केला. कसं मुलांना सकाळी चहा बिस्किट काहीतरी दिलं सुट्टीच्या दिवशी, आणि ट्युशन वगैरे असलं तर दिलं तर येऊच तर त्यांना बरं वाटतं. नाही जर दिलं तर मग येळमिजल्यासारखं होतात. म्हणून अनुष्काला आणि आदित्यला चहा बिस्किट दिलं. अनुष्का गेली ट्युशनला, आदित्य गेला कॉलेजला, कारण त्याच्या कॉलेजमध्ये कसं रविवारी एक्झाम असतात, त्याच्यामुळं त्याला रविवारी जातोच तो. त्यामुळं दोघांसाठी चहा केला, दोघांनी चहा पिला. ते दोघं गेले आणि मी माझ्या लागले कामाला, कारण भांडे आणखीन घासायचे होते, परत झाडून काढायचं होतं. मला आणखीन भरपूर अशी कामं होती. आणि ही भांडे जी होते ते बघा शनिवारचे होते, कारण इडली वगैरे केलेली होती, चटणी इडली केलेले भांडे होते, देवपूजा केलेले. तसंच होतं पातेलं, जे काय होतं ते सगळं तसंच होतं माझं. त्याच्यामुळं शनिवारची जी काही देवपूजा केलेलं होतं ते पातेलंसुद्धा तसंच होतं माझं देवपूजा केलेलं. म्हणून भांडे घासून घेतले. भरपूर अशी भांडे होती बरं का. कारण कसं सगळे असं माणूस आजारी असलं, घरची स्त्री आजारी असली की ती एक 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 भांडं तिथं जमा होतं. आणि आपण जर काम करत असलो सतत तर कसं असतं माहिती आहे का, वर भांडे घासून टाकतो. त्याच्यामुळं आपल्याला किती भांडे घासलेत याचा अंदाज नसतो. भरपूर असे भांडे असतात. आता हे बघा, जेवढे माझे हे भांडे होते ना, हे शनिवारच्या दिवसभराचे होते. ही रविवारी मी भांडे घासते. सकाळी 10-10:30 वाजले असते ना आता मला हे सगळं काम आवरायला.
त्याच्यामुळं 10 वाजेपर्यंत जे काय आपण चहा पाणी जेवण जे काही केलेले होते ते तेवढे भांडे होते माझे. सगळे काही भांडे घासले, किचनचा ओटा स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून घेतला. कारण जोपर्यंत आपण स्वच्छ काम करत नाही करून एकदा ठेवत नाही तोपर्यंत मनाला समाधान वाटत नाही. तर छान असं गॅस पुसला, सगळं काही आवरलं आणि परत पुन्हा लक्ष गेलं मशीनकडं, शिलाई मशीनकडं. तर त्या शिलाई मशीनवर सुद्धा राडा झाला होता. म्हणून म्हणलं चला आता एवढा उशीर झाला आहे, एकतर रविवार आहे, सुट्टी आहे, मुलांना टिफिन काय करायचा नाही. आता मुलं आल्यावर नंतरच साबुदाण्याची खिचडी करायची आणि मुलांसोबत खायचं. म्हणून म्हणलं चला एकदा सगळं काही स्वच्छच करावं. म्हणून मी रेळसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून ठेवले. त्याला चांगलं व्यवस्थित त्याचे दोरे तोडले आणि ठेवले. कारण बॉक्समध्ये कसं आपण घेतो ठेवतो त्याच्यामुळे ते तसे झाले होते, माझ्याकडूनच झाले होते ते, माझ्याच अलगर्जीपणामुळं. त्याच्यानंतर परत पुन्हा काय केलं माहिती आहे का, रीळ ठेवले आणि छान असं झाडून काढून घेतलं, एकदाचं स्वच्छ झाडून केलं आणि मस्त परत पुन्हा आंघोळ केली. बघा 10 वाजता आंघोळ झाली माझी. कारण कसं सगळं काम आवरल्याशिवाय माणसाला काही बाकीचं काम सुधरत नाही. म्हणून मी सगळं काही काम आवरलं, झाडून काढलं, फरशी पुसली आणि आंघोळ केली. तोपर्यंत अनुष्का ट्युशनहून आली. तिने येताना चिप्सचं पॉकेट आणलं होतं, थोडंसं चिप्स खाल्ले आणि चहा पिला, बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर चहा पिऊन मग परत पुन्हा सगळ्यात पहिले देवपूजा करून घेतली. कारण एकवत होती, म्हणजेच भावाचा उपवास होता, म्हणून सगळ्यात अगोदर पूजा करून घेतली. याच्या आदल्या दिवशी माझ्याकडं शनिवारी बघा नरसिंह देवताची पूजा करायला पेपर नव्हता. पेपर म्हणजे फोटो नव्हता, जो काही आपण 1 महिनाभर ठेवतो. आणि जे काही 4 शनिवार 5 शनिवार येतात ना, त्या शनिवारी अगरडा हरळी अर्पण करायची असते नरसिंह देवताला आणि पूजा करायची असते. आता याच फोटोवर नागदेवता आहेत, नरसिंह देवता आहेत, श्रीकृष्ण आहे, जिवत्या आहेत. मग हे जे काय आहेत ना, एवढ्या याच्यावरच सगळ्या देवांची ह्या श्रावण महिन्यामध्ये पूजा होत असते. तर ही फोटो आहे ना माझ्याकडून हरपला होता. म्हणून मी त्या दिवशी एकवती ज्या दिवशी शनिवार होता ना, त्या दिवशी मी दुपारून दवाखान्यात गेले तेव्हा मला तिथं दिसला विकायला बसलेले. मग तिथून घेऊन आले आणि शनिवारी परत पुन्हा मी काही नागोबाला म्हणजे असं बाहेर गेले नाही बरं का, टेकीची वगैरे पूजा करायला. इथं कुठं जवळपास मला टेक नाही दिसली, म्हणून मी कुठं गेले नाही. कारण घरीच नागोबाला नैवेद्य दाखवला, लाह्याचा दुधाचा आणि जो काही साबुदाण्याची खिचडी करणार आहे त्याचा नैवेद्य दाखवणार आहे. तर छान अशी मी पूजा करून घेतली. जोपर्यंत बघा घरामध्ये बाकीचं काही करा, तुम्ही किती स्वच्छता करा, घरात स्वच्छता तर केल्यावर चांगलंच वाटतं, परंतु जोपर्यंत आंघोळ केल्यानंतर आपण देवपूजा करत नाही तोपर्यंत घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर छान असं प्रसन्न वाटायला लागलं आणि मी घरात असल्यासारखी वाटायला लागली. कारण कसं माहीत आहे का, घरातली जोपर्यंत स्त्री काम करत नाही, जिथल्या तिथं सामान ठेवत नाही, तोपर्यंत त्या घराला घरपण येत नाही. पुरुष भलेही कितीही काम करू बरं का, मी म्हणत नाही की पुरुषांनी केलं तर काय बरोबरी होत नाही का, परंतु कसं असतं स्त्रियाबरोबर पुरुषांना होतच नाही. कारण तेवढी शक्तीच देवानं दिली नाही. पुरुष हे तुम्ही ड्युटी करू शकता किंवा कितीही अवघड काम असू द्या, ते जड असू द्या काम तुम्ही करू शकता, परंतु जे काही घराचं असतं ना, घरामधलं जे काही काम असतं ते बायांशिवाय स्त्रियांशिवाय कोणीही करू शकत नाही. घराला घरपण हे स्त्री असल्याशिवाय येत नाही. त्याच्यामुळं सगळं काही काम आवरलं बघा. आता स्त्रियांचं कसं माहीत आहे का, स्त्रिया 2 कामं करू शकतात, वर्किंग वुमन ड्युटी पण करू शकतात आणि घरसुद्धा सांभाळू शकतात. अशा भरपूर ताई आहेत. 50% काय 75% ताई का नाही बाहेरचं काम करतात आणि घरसुद्धा सांभाळतात. अशा थोड्या कमी आहेत ताई की त्या घरचंच करतात, फक्त बाहेर जात नाहीत. आता गावाकडे जरी बघितलं तर तुम्ही दिवसभर त्या शेतात काम करतात आणि संध्याकाळी येऊन त्यांना स्वयंपाक करावा लागतो. आणि सकाळी जर त्यांना 10 वाजता कामाला जायचं असलं तर त्या स्वयंपाक करतात, धुणं धुतात, भांडे घासतात, सगळं घरचं काम आवरून लोकांच्यात कामाला जातात. आणि त्यातून अजून दिवसभर लोकांचं काम करतात आणि संध्याकाळी येऊन स्वयंपाक करावा लागतो. तसं पुरुषांचं नसतं. पुरुष जरी कामाला गेले तर संध्याकाळी येऊन ते आल्या तोंड हातपाय धुवून त्यांचं ते आराम करतात. पण बायकांना तसं नसतं. बायकांनी दिवसभर जरी काम केलं असलं तरी संध्याकाळी येऊन त्यांना पाय धुतलं नाही तोपर्यंत आल्या पुरुषांना चहा करावा लागतो. त्या पण पेतात चहा, पण पुरुषांना लगेच चहा द्यावा लागतो हातात. म्हणून बायका बघा डबल ड्युटी करतात की नाही. तर तसंच, कारण आपले कामं आपल्यालाच करावं लागतं. त्याच्यामुळं
स्त्रियांची बरोबरी पुरुषांना येत नाही, पुरुषांची बरोबरी स्त्रियांना येऊ शकत नाही, कारण दोन्हीही अलग आहेत. जास्तचं काम जास्त्यालाच करावं लागतं. तर बघा, छान अशी खिचडी केली. बटाटा छान असा बारीक चिरून घेतला, तो तेलामध्ये मस्त असा तळून घेतला, म्हणजे थोडासा मऊ झाला की मग परत पुन्हा हिरव्या मिरच्याची खिचडी करणार आहे. कारण असं खूप दिवस झालं मी खिचडी खाऊन कारण माझी आता दाढ बसवली आहे. याच्या अगोदर दाढ नव्हती, त्याच्यामुळं मला कसं ते चावत पण नव्हता शाबू, आणि तो खाताही येत नव्हता आणि पचतही नव्हता शरीराला. त्याच्यामुळं मी साबुदाण्याची खिचडी खात नव्हते, भगरच खात होते. पण आता दाढ बसवल्यामुळं बघू आज खाऊन आता कसं होतंय ते. तर छान अशी साबुदाण्याची खिचडी केली, हिरव्या मिरच्याची खिचडी केली, बटाटा टाकला, बटाटा छान असा तळून घेतला आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून मस्त अशी खिचडी केली. कारण मुलांनासुद्धा आज खिचडीच केली. मला पण, मी खिचडी खाणार म्हणल्यावर साबुदाण्याची मुलंही खिचडीच खाणार साबुदाण्याची, कारण उपवास होता. अनुष्काचा उपवास आणि माझा उपवास. मग आदित्य एकटाच कुठला त्याला भाजी चपाती करायची म्हणून. आणि मुलांना खिचडी आवडते बरं का, आदित्यला पण आवडते, अनुष्काला पण आवडते. त्याच्यामुळं त्या दोघांसाठी काय असं बाहेर वेगळा स्वयंपाक करायचा नव्हता, म्हणूनच मी थोडंसं निवांत काम आवरले आणि परत पुन्हा साबुदाण्याची खिचडी केली. आणि तिघांनी बसून, आदित्य आला की मग आम्ही तिघंजण बसून साबुदाण्याची खिचडी वगैरे, ताक, साबुदाण्याची खिचडी, वेपर्स हे सगळं घेतलं. थोडीशी बटाट्याची चिप्स तळले आणि मग फराळ केली. छान अशी फराळ झाल्यानंतर बघा आराम केला. कारण मी आज पण काही शिवणार नव्हते, कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळं कसं कंबर पण दुखायली, माझी कंबर दुखत होती आणि दाढच्या पण गोळ्या होत्या, त्याच्यामुळं गोळी खाऊन आराम करणार होते. तर असा माझा रविवारचा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक जरूर करा. आणि इथून पुढचा जो व्हिडिओ होता तो बघा, पहिला श्रावण महिन्यातला सोमवारचा दिवस होता. 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर सकाळी सकाळी सुरुवात ही मी उंबरे वगैरे स्वच्छ केले होते, दारात पाणी वगैरे मारलं, झाडांना पाणी घातलं, बाहेरची सगळी काही स्वच्छता केली. आतमधली बी झाली होती, कारण मी जे काही रविवार होते ना, एकवतीचा उपवास होता, भावाचा उपवास होता, त्याच्यामुळं आणि तब्येत जरा बरी होती, सगळं काही चांगलं होतं, म्हणून मी संध्याकाळीच बाकीचं काही काम सगळं होतं जे काही आवरून ठेवलं होतं. तसं किचनच्या ओट्यावरचे भांडे संध्याकाळीच घासते, ते सगळं काही आवरलं होतं, त्याच्यामुळं काही तेवढं हे नव्हतं. त्याच्यामुळं तर अनुष्का सगळं काम झालं तर माझं, बाहेरचं काम झालं, रांगोळ काढली होती, सगळं स्वच्छता केली होती. आणि अनुष्का बसली होती अभ्यास करत. आणि नागपंचमीसुद्धा होती आणि अनुष्काला सुट्टी होती नागपंचमीची, आणि सोमवार पण पहिला होता. तर महादेवाचा छान असा अभिषेक करून घेतला. रुद्रयंत्रावर पण अभिषेक केला दुधाने आणि पाण्यानेच, पंचामृत नव्हतं, दूध आणि पाण्यानेच अभिषेक करून घेतला. छान असं महादेवाची पूजा करून घेतली. महादेवाला आज ह्याची मूठ होती, तांदळाची मूठ होती, तांदूळ होती, शिवमुठी तांदूळ होते, त्याच्यामुळं तांदूळाची शिवमुठ अर्पण केली छान अशी. आणि लक्ष्मी प्राप्तीची पण सेवा करून घेतली. बघा, तुम्हाला सांगितले होते मी की 21 तांदूळ घ्या हातामध्ये, कमलात्मक मंत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र म्हणा आणि ते अर्पण करा म्हणून मी व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत त्या दिवशी सोमवारीचं. तर महादेवाला शिवशतनामावली म्हणून बेलपत्र 108 बेलपत्र अर्पण केले. महादेवाला शिवमुठ अर्पण केली. अगोदर बेलपत्र 1 अर्पण केलं आणि त्याच्यानंतर शिवमुठ अर्पण केली आणि मग परत पुन्हा शतनामावली म्हटले, परत पुन्हा शिवमुठ अर्पण केली, परत गोकर्णीचं फूल अर्पण केलं आणि छान अशी माझी सोमवारची पूजा झाली. आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर बघा, मी सगळा काही स्वयंपाक करायचा होता, मला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, म्हणून अगोदर मी देवपूजा करून घेतले होते. महादेवाला बेलवात 108 बेलवातीची वात लावली, छान अशी महादेवाची आरती करून घेतली भोले शंकराची. आणि त्याच्यानंतर बघा सगळा काही पुरणाचा स्वयंपाक केला. पण तुमच्यासोबत स्वयंपाक जो काही केला मी तो शेअर केला नाही, कारण मोबाईलला चार्जिंग वगैरे काही नव्हती, त्याच्यामुळं सगळा काही स्वयंपाक केला. भांडे घासले, कारण लगेच भांडे घासले किचनचा ओटा आवरला तर बरं वाटते, नाहीतर एकदाचं राहिलं तर मग तसंच राहून जाते, म्हणून किचनचा ओठा आवरला. स्वयंपाक सगळा काही माझा झाला होता पुरणाचा, फक्त भात राहिला होता, म्हणून
भांडे घासले आणि भात लावला कुकरला. कारण हे भांडे वगैरे घासेपर्यंत सगळं किचनचा ओटा वगैरे पुसेपर्यंत सगळं स्वच्छ करेपर्यंत कसं भात होतो, म्हणून गरम भात बी होतो, देवाला पण नैवेद्य दाखवता येतो आणि आपल्याला पण गरम गरम भात खाता येतो, म्हणून मी सगळ्यात शेवटलाच भात लावते. स्वयंपाक अगोदर मी भात लावतच नाही, कधीच कोणता बी स्वयंपाक असला तर भात अगोदर लावत नाही, नंतरच लावते. जेवायच्या अगोदर एक 10-15 मिनटानं लावते. तर भात लावला होता, किचनचा ओटा आवरला. भात शिजल्यानंतर कुकरच्या शिट्या झाल्यानंतर नैवेद्य देवाला दाखवला. देवाला नैवेद्य दाखवला, घरच्या तुळशीला आणि नागोबाला, हे तिघांना नैवेद्य दाखवला. घरच्या देवांना म्हणजे सगळ्याच देवाला, देवघरातल्या नागोबाला आणि तुळशीला नैवेद्य दाखवला. सगळं काही झालं आणि त्याच्यानंतर परत पुन्हा बघा मी आणि अनुष्कानं दोघीनं जेवायला घेतलं. कारण आदित्य नव्हता, आदित्य गेला होता कॉलेजला, कारण त्याच्या कॉलेजला काही कधीच सुट्टी नसते, त्याच्यामुळं तो गेला होता कॉलेजला. तो आला होता, त्याला जेवायला दिलते मी, तो जेवण करून गेला होता. कारण त्याला चपाती आणि भजे वगैरे दिलते, आमटी दिलती, तो जेवण करून गेला होता. त्याला सुट्टी नव्हती, कारण तो बसत नाही, तो थांबत नाही, त्याच्यामुळं त्याला तसं दिलं होतं. कारण पुरणाचा स्वयंपाक तेव्हा नव्हता झाला, त्याला चपाती भजे आणि आमटी दिलती, त्याच्यामुळे तो तेवढंच खाऊन गेला होता. आणि परत पुन्हा आम्ही दोघींनी मस्त असं जेवण केलं बसून. आणि परत पुन्हा बघा मी मेहंदी काढली नव्हती, म्हणून अनुष्काने माझ्या हातावर मेहंदी काढत होती ती. कारण मला माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मी काही मेहंदी वगैरे काहीच काढलं नव्हतं, कारण माझं दुखतच होतं तसं, त्याच्यामुळे माझं मन कुठं लागत नव्हतं. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा दिवस मावळायला आम्ही भुले वगैरे खेळली, थोडंसं गप्पा वगैरे मारल्या. सगळ्या स्त्रिया जमा झाल्या होत्या. पंचम म्हणलं तर सगळ्या स्त्रियांचा सण असतो, सगळ्याजणी असल्यावर छान वाटतं. सण हा बायकांचा असतो, पंचम म्हणजे भुले वगैरे खेळतात. तर छान अशी भुलई खेळली. आणि जो काय गौराईचा म्हणजे असं हे असतो बघा, आपण मंगळागौर खेळतो तसं थोडंसं मंगळागौर वगैरे खेळलं, थोडंसं सण साजरी केला. आणि मग घरी आले, कारण घरी यायच्या अगोदर बघा तो कौल पंचमीचा, हे काय मला माहीत नव्हतं. आता मी पण खेड्यातच राहिलेले आहे, गावाकडेच राहिलेले आहे, परंतु मी कधी बघितलं नव्हतं बरं का. जे पुरुष खेळतात, मला माहीत नाही, माणसं खेळतात कौल पंचमीचा, ते तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं की माहीत असेल कुणाला, कारण मला तर माहीत नव्हतं. मी तर पहिल्यांदाच बघितले होते, इथं कधी नव्हते बघितले मी, तर पहिल्यांदाच बघितले होते. खूप छान असं वाटलं सगळ्यांसोबत ही करून. तर हे बघा, हे होतं, ह्याच्यात श्रीराम बनवला होता, बजरंगबली होते. आणि हे असे सोंग असतात ना, म्हणजे असं मुलांना बनवतात, श्रीराम, लक्ष्मण, सीता, बजरंगबली असं छान असं बनवलं होतं. आणि याला म्हणतात म्हणे पंचमीचा कौल. मग असं काही होतं, मला तर काही माहीत नव्हतं, मी तर पहिल्यांदाच बघितले होते. तर असा होता माझा रविवारचा आणि सोमवारचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.